पैसा नाहीये लोकांना शिक्षणासाठी पैसा म्हणून नसतात. कलेक्टर साहेबांना फक्त एवढी विनंती आहे, फक्त आपल्या कष्टाचा पैसा द्या, आम्हाला लागत नाही. खाण्याचं काय करायचं, शिक्षणाचं काय करायचं, आम्ही पैसा कशासाठी टाकला होता की आपल्याला हे पैसा कामं येईल शिक्षणाला, मुलींच्या लग्नाला. तर कशाचंच काही नाही. आम्हाला आज दुःखात असून आम्हाला कोणी सहकार्य करत नाही. काय करणार आहे, पैसा घेतलाय का आतापर्यंत आम्हाला सहकार्य देत आहे. आम्हाला फक्त आमचा पैसा हवा आहे. तुम काट रहे चला काय आहे की मागच्या 3 वर्षापासून आम्ही हे लढाई लढत आहे आदर्श ठेवीदारांच्या बाबतीत. मला या गोष्टीचा आनंद आहे की जे छोटे ठेवीदार होते त्यांना सगळ्यांना 50,000 रुपयेपर्यंत ज्यांचे पैसे होते ते सगळे पैसे त्यांना परत करण्यात आलेलं आहे. पण जे 50,000 पेक्षा जास्त ठेवीदार आहे ज्यांचे पैसे अडकलेले आहे त्यांचीही खूप मोठी संख्या आहे. मागच्या 2 वर्षामध्ये आमचे जे प्रयत्न सुरू आहे आम्हाला असं वाटतं की प्रशासन धीमी गतीने हे सगळं कारवाई करत आहे म्हणून यांचा पैसा मिळत नाही आहे. म्हणून आज सरकारला जे आज झोपलेली आहे असं वाटत आहे, कारण हे सगळे लोक गोरगरीब आहे, त्यांचा पैसा लवकरात लवकर मिळावा या कारणाने आम्ही जिल्हाधिकारी ऑफिस समोर आलेले आहे. सगळ्यांना थाली आणि चमचा घेऊन आणायला सांगितलं होतं. याचं कारण एक आहे की झोपलेली सरकारला आपल्याला उठवायचं आहे, झोपलेल्या प्रशासनाला आपल्याला उठवायचं आहे आणि हे गोरगरीब लोकांचा पैसा लवकरात लवकर कशा मिळतील यासाठी आम्ही हे आंदोलन पुकारलेलं आहे. आम्हाला असं वाटतं की एक संयमाचीही एक मर्यादा असतं की आम्ही किती महिने किती वर्ष याच्यासाठी लढणार आहे. मागच्या 2 वर्षामध्ये 75 ठेवीदार जे आहे त्यांचा मृत्यू झालेला आहे असं सांगण्यात येतं. मला हे सांगायचे आहे त्यांचा मृत्यू झालेला नाही आहे, त्यांची हत्या करण्यात आलेली आहे आणि हे हत्या करणारे हे सरकारमध्ये बसलेले जे नेते आहे, प्रशासन आहे, हे सगळ्यांच्या संयमताने हे सगळं झालेलं आहे. खऱ्या अर्थाने हे सगळे जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर फौजदारीत गुन्हा दाखल करायला पाहिजे आणि हत्येचा केस त्यांच्यावर रजिस्टर करायला पाहिजे आम्हाला असं वाटतं. हिंदी में बता दीजिए. देखिए ये आंदोलन जो है हमने आदर्श के जो डिपॉजिटर्स है उनके लिए यहाँ पर पुकारा है. पिछले 3 साल से हमारी ये लड़ाई जारी है. इस 3 सालों के अंदर जो छोटे ठेवीदार थे जिनका 50,000 रुपये तक का पैसा अटका हुआ था वो पैसा उन्हें मिल चुका है, लेकिन 50,000 के ऊपर
ऐसे कई ठेवीदार हैं जिनका 1 लाख, 5 लाख, 10 लाख, 50 लाख, 1 करोड़ और 1 करोड़ से भी ज़्यादा का पैसा फंसा हुआ है। तो हम सरकार से यही अनुरोध कर रहे हैं कि आप जल्द से जल्द इनका पैसा कैसे दे सकते हैं। हमने तमाम ठेवीदारों को जो छोटे छोटे गांव से आने वाले, आप इनको देखेंगे तो मेजॉरिटी जो है वो 70 साल से ऊपर के ठेवीदार हैं। और यही वजह है कि ये लड़ाई लड़ते लड़ते 75 लोग मर चुके हैं, अपनी जान दे चुके हैं। मैं ये मानकर चलता हूँ ये मरे नहीं है, इन्हें मारा गया है, इनकी हत्या हुई है। और इस हत्या के दोषी जो है वो सरकार में बैठे हुए लोग हैं, उनके ऊपर हत्या का मामला दर्ज होना चाहिए। आज हम जिलाधिकारी साहब को निवेदन देने वाले हैं, जो अधिकारी काम में दिरंगाई बरत रहे हैं, चाहे वो तहसीलदार हो, मंडल अधिकारी हो, डीडीआर ऑफिस हो, इन सब का जवाब आज हम मांगेंगे इसमें। वरना ये आंदोलन किस दिशा के अंदर जाएगा आप इसका अंदाजा भी नहीं लगा सकते हैं, क्योंकि ये लोग वैसे ही मर चुके हैं। अब इन्हें और कितना मारेंगे उसमें? अगर सही तरीके से, सीधे तरीके से ये नहीं मानेंगे तो ये आंदोलन की दिशा हम किस लेवल के ऊपर लेके जाएंगे, शायद सरकार को, प्रशासन को इसका अंदाजा भी नहीं है। थाली हमने सबसे कहा था कि थाली चमचा लेकर आओ। उसकी वजह यह है कि जब कोई गहरी नींद में सो रहा है, तो उसको सिर्फ हिलाने से नहीं हिलता है, उसके कान के ऊपर है तो आवाज़ बजनी चाहिए। तो वो आवाज़ बजाने के लिए यहाँ पर जितने भी महिलाएं, पुरुष यहाँ पर आए हैं, सब अपने थाली चमचा लेकर आए हैं। और उसका मकसद यही है कि सोती हुई सरकार, सोते हुए प्रशासन को जगाना है। प्रॉपर्टी बिकने में क्यों देरी होगी, क्यों बेचने जा रहा है, क्या प्रॉब्लम है? देखिए, सारी बेईमानी नीचे से ऊपर तक भरी हुई है। वो लोगों को लगा कि हम इनका पैसा खा लेंगे, इनके तरफ से लड़ने वाला कौन है करके, उसमें कितना लड़ेंगे, इनकी कितनी हिम्मत है, ताकत है करके बड़े बड़े अधिकारियों के सामने जाने की। इसमें तो ये कहीं ना कहीं से कोशिश कर रहे हैं कि बड़ी बड़ी जो प्रॉपर्टीज़ है उसका ऑक्शन ना हो, और जब तक ये प्रॉपर्टीज़ का ऑक्शन नहीं होगा तो इनका पैसा वापस मिलेगा नहीं है। इसमें वो प्रोसेस क्यों कंप्लीट नहीं किया जा रहा है, ये सवाल हम सरकार से पूछने के लिए आए हैं। चलेगा आंदोलन? देखिए, अभी जाएंगे जिलाधिकारी के पास जाएंगे, अगर वो उठ गए होंगे नींद से, पूरे अधिकारी आ गए होंगे नींद से उठ के, तो फिर जाएंगे, उनके साथ चर्चा करेंगे और फिर आएंगे। उसके बाद जो भी आप निवेदन देते हैं और इसमें सुनवाई नहीं होती तो आगे आपका क्या रहेगा प्रोटेक्शन? सुनवाई तो होंगी साहब। आप जनता की ताकत क्या होती है उसका अंदाजा नहीं है शायद आपको। सर पिछले हफ्ते में 6 साल क्या है, फक्त थोडंसं लक्षात घ्या, आम्ही गुन्हेगार नाहीये, आम्ही गुन्हेगारी क्षेत्रातून येत नाहीये, नाही आमच्या मागे कोणता असा खूप मोठा बॅकग्राऊंड आहे। आम्ही हे आंदोलन पासून सुरू केलेलं आहे, इथपर्यंत आलेलं आहे। आम्हाला वारंवार पोलीस प्रशासनाने, सीपी साहेबांनी, पीआय मॅडमने, बरेच डीसीपी